35 वर्ष या मातीला दान केले, 50-51 वर्षातले, तेव्हा छत्रपती ही उपाधी, ही पदवी महाराजांना मिळाली. ते काय तास 2 तासाचं पार्ट आहे हो, अभिनय का दो छत्रपती शिवराय म्हणजे. बापाजवळ राहता आलं नाही महाराज. आईचा आणि बापाचा विरह उघड्या डोळ्याने पाहला. भावंडाबरोबर खेळता आलं नाही, प्रेम व्यक्त करता आलं नाही. तरणा बांड पोरगा स्वतःच तारुण्य हरवून गोळ्यावर बसत राहिला आणि 35 वर्ष गोळ्याला दान केले. खरमुरे, फुटाणे, गुळ, शेंगदाणे घोड्याच्या उजव्या बाजूला आणि घोड्याचं दान डाव्या बाजूला, या दोन्ही गोष्टीचा समन्वय सांभाळला. घोडही उपाशी राहता कामा नये आणि पाठीमागं असलेल्या घोड्यांच्या मागं असलेल्या धाड दिप्पाड ताकदीच्या मर्द मावळ्यांना सुद्धा खायला अन्नधान्य सोबत वागवणारा राजा कष्टानं स्वराज्य निर्माण करतो. म्हणून त्यांची आज आपल्याला जयंतीचा उत्सव सगळ्या राज्यात उद्या पाहायला मिळतोय. अगदी तोच उत्सव चालू आहे जिकडे तिकडे. याचा अर्थच असा आहे, कष्ट लागतीलच, पण ते कष्ट कोण्या पद्धतीतले असावे. ते कष्ट अनुकरणातले असू नये, ते अनुसरणापर्यंत जाणारे असावे. मराठी वाचकांच्या कायम कानावर येणारे 2 शब्द आहे, ऐका. अनुसरण आणि अनुकरण. अनुकरण पूर्णते वेगळं आहे आणि अनुसरण पूर्णतेनं वेगळं आहे. बाह्यरंगामधून जे स्वीकारलं जातं त्याला अनुकरण म्हणतात. अंतरंगामधलं जे स्वीकारलं जातं त्याला अनुसरण म्हणतात. एखाद्याची वेशभूषा, केशभूषा जशीच्या तशी स्वीकारणं याला अनुकरण म्हणतात. पण एखाद्याच्या जीवन प्रवासाची वाटचाल जशीच्या तशीच आत्मसात करणं याला अनुसरण म्हणतात. या जगात अनुकरण फार सोपं आहे, पण अनुसरणाच्या दिशेनं जाणारा प्रवाह फारच थोडा आपल्याला दिसून येतोय. अनेक घटना, अनेक उदाहरणं त्याची. तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना अनुसरण शिकवावं लागणार आहे. कारण आता काळ मोठा ब्रिलियंट काळ आला. तुम्ही आपण ज्या वयात होतो, आपली मुलं पहा तुम्ही, आता ही छोटी छोटी मुलं आहे, काय बोलतील, काय करतील, त्यांच्या वयाकडे पाहिलं की असं वाटतं आपण या वयात काय करत होतो. मला 7 वर्षाचा मुलगा आहे. माझ्या मुलाचं नाव स्वरूप आहे, 2रीला आहे. मी एक दिवस विचार केला, काय आपल्या पोराला देवानं दिलं असेल. आमच्या मुलाला माझ्या दादाने एक दिवस फटका मारला. आमची एकत्रित फॅमिली आहे. मग गावाच्या बाहेरच मूळ घर सोडून आता आम्ही जुन्या घरून आम्ही नवीन घरामध्ये आलो. माझं घर आणि पलीकडच्या रोडला माझा गोठा आहे म्हशी गाईंचा. आमच्या दादाने माझ्या पोराला फटका मारला दुपारी, बरं का. रडायला लागला तो. त्याने मला फोन केला. तर म्हटलं मला आप्पांनी मारलं. म्हटलं मारू दे, मारलं तर आपण बाबांना सांगू. तो विषय आटोपला दुपारी. संध्याकाळी माझे दादा म्हशीची धार काढायला गोठ्यात गेले. तुमच्याकडे म्हशीच्या पिलाला वगारू म्हणता की पारडू म्हणता? दोन्ही म्हणता. तोंड ग तुमचं वेगळे, जे कुठंच ऐकायला मिळत नाही. जगात भारी परभणी. ते पारडू आमच्या दादानी सोडलं वगारू. ते वगारू सोडल्यावर ते म्हैस वगारू घेत नव्हती, ती लात उचलायची. आमच्या दादांच्या लक्षात आलं, बच्चा का घेत नाही. अरे बहुतेक बच्चं सुटलेलं होतं, दूध त्याने पिलेलं आहे, त्याच्यामुळे आता ते बच्चे घेणार नाही. त्यांनी सोडलेलं बच्चं बांधून टाकलं. तो दिवस गेला. सकाळी तिनं दूध दिलं. 2ऱ्या दिवशी दुपारी आमच्या पोराला काहीतरी पुन्हा त्याचं चुकलं ना, आमच्या दादाने एक फटका ठेवला दुपारी 2ऱ्या दिवशी. तो फटका ठेवता बरोबर माझा पोरगा माझ्या मोठ्या भावाला म्हटला, म्हैस आज सुद्धा संध्याकाळी दूध देणार नाही म्हणे. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. तेव्हा माझ्या दादाच्या लक्षात आलं, वगारू सुटलं नव्हतं, सोडलं होतं. बोलो कठीण आहे माना. उदाहरण सामान्य आहे, मी दृष्टीनं पाहिलेलं ऐकलेलं माझ्या घरातलं उदाहरण आहे. पण त्या मुलांचा माइंड पाहला, त्यांचं नॉलेज पाहिलं की असं वाटतं हे कुठं आहे, आपण कुठं होतो. आता काळ किती डेव्हलप झाला. या डेव्हलप काळामध्ये फरक असा झाला, आपण अनुसरण करायचो. नाही मोठी माणसं चांगलं बोलत असतील आपण तसं बोलूया. आता अनुसरणाच्या दिशेनं प्रवास नाही. एखाद्याचं राहणं, बोलणं, वागणं ते किती योग्य आहे किती चुकीचं आहे याचा तपशील कोणी पाहत नाही. त्याचं आहे तसं मी स्वीकारतो आणि पुढे चालतो. या अनुकरणाच्या दिशेनं आपला प्रवास चाललेला आहे. या पंचतंत्रातली घटना आपण कायम अभ्यासतो, कायम ऐकतो. पंचतंत्र बोलतं, शोरोसी कृतविद्योसी दर्शन्योसी पुत्रते
यस्मिन कुले त्वमुत्पन्नो गजस्तत्रण हन्यते. हा एका सिहिणीच्या मुखातला श्लोक आहे. कोणाच्या? सिहिणीच्या. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कशाच्या मुखातला श्लोक आहे? सिहिणीच्या मुखातला. तुम्ही म्हणाल तिनं कसं काय श्लोक म्हटला? मी सांगतो तुम्हाला. पंचतंत्र बोलते. एक सिंह पाणी प्यायला गेला आणि पाणी प्यायला गेल्यावर त्या तळ्यावर, आता आपलं डाव्या बाजूला धरण आहे तसंच मोठं धरण, मोठं तळ, त्या तळ्यावर पाणी प्यायला आलेली एक कोली नव्हती. ती पाणी प्यायला लागली. पाणी पिता पिता त्या सिंहानं कोलीनीकडे पाहिलं, डरकाडी फोडली. त्याला वाटलं पाणी आहे म्हणून नाही भेटलं. डरकाडी फोडता बरोबर ती इतकी घाबरली महाराज का तिनं तिच्या पोटातलं बच्च क्षणात जमिनीवर फेकून दिलं आणि वाऱ्याच्या वेगात पळत सुटली. वळून सुद्धा पाहिलं नाही. जन्माला घातलेल्या पिलाकडे पळत सुटली. सिंह त्या पिलाजवळ गेला आणि त्याला उचललं. मोठी माणसं छोट्या सोबत वाद घालत नाही. ज्याला हौस आहे ना भांडायची त्यांना गावात वाद घालण्याच्या भानगडीत पडू नये. पुणे मुंबई 307 302 त्यांच्यासोबत आपली एकदा काय ती चिरून घ्यावी. गावात काय वाद घालायचा? जनाबाईनं वाद घातला पण कोणाशी? देवाशी. सामान्य सोबत भांडण नाही तिचं. त्या जनाबाईचे भांडणं वाचले तरी कीर्तन करावं लागतं. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, हरी तो भाग्यवंत केला, भाग्यवंत केला, सोरट्याचा अपमान वाढविला, सोरट्याचा अपमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, बंद झाला तुझा दरबार, 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 बंद झाला तुझा दरबार. पतिव्रता तिवृता गुंतविली, वेश्यागणिकाती सत्य लोका नेली, कळी सोकुळा लाविली, कळी सोकुळा लाविली, यादवेंद्रा ही गोष्ट बरी नाही केली. सत्ववानाचा भाऊ केला कीर्तिवानाचे मारलेलं बाळ, सकामानवीस दर्शनाचे बळ, सकामानवीस दर्शनाचे बळ, सकामानवीस दर्शनाचे बळ. धनी माने विधाने तुझा खेळ, 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 हे भांडण आहे. आपल्या भांडणात इतका आनंद घेता येतो का? तुमच्या भांडणात म्हटलं का कोणी गावात श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः? थांबा थांबा, शिव्यांना सुरुवात करू नका, आधी नमन करू द्या. असं होतं का कधी? आपल्या भांडणात नाही होते, पण जनाबाईच्या वादात सुद्धा कीर्तन गावं लागतं, कीर्तन करावं लागतं. त्या अभंगावर कीर्तन केली जातात. याचा अर्थ वाद मोठेशी होता. चिल्लर वाद घालायला लागली माणसं. ज्याला आयुष्यामध्ये आपल्या वाणीचा प्रभाव जगावर टिकावा असं वाटतो, त्यांना निदान वयाच्या 40 पर्यंत कोणाच्या वादाच्या भानगडीतच पडू नये. हे जग नाहीये तसं. तुम्ही कोणाशी वाद घालणार? वाद करायचा ठरवला तर इथून निघाल्या तुम्हाला सुरुवात करावी लागते वादाला. प्रत्येक गाडीवाल्याशी वाद करावा लागतो. किती दिवस करणार? इथं माणसं वाद करते, नाही मला झेंडा फडकवायचा. अरे ऐक, फडकू दे ना कोणाला बी. आपल्या देशाचा फडकू नाही येड्या. का दुसरा आणेल का झेंडा? तुला फारच हौस आहे झेंडा फडकवायची. तुझं काय समर्पण आहे गावाकरता? तू चुना दुसऱ्या चालवतो, त्या तंबाखुलेन म्हणतो झेंडा मी फडकवतो. रोजगार आम्ही अर्धे तुम्ही अर्धे आम्ही करून गावाचं वाटोळ केलं. तुला हौस आहे झेंडा फडकवायची. त्या मर्दाच्या बच्च्याला झेंडा फडकाला, ज्यांना गावाचं नाव लौकिक करण्याकरता गरीबाचं पोरग गाव सोडून हिमालयाच्या बर्फात गेलं आणि गुडघ्या एवढ्या बर्फात पाय खून देशाच्या तिरंग्याला सलामी देतोय आणि तिथं म्हणतोय मी नगर जिल्ह्यातलं पोरग आहे. हरा इस्लाम का भगवाय भगवान का सफेद ईसाई का, लेकिन उससे भी अच्छा तिरंगा हिंदुस्तान का. ही आरोळी त्या पोरांच्या जगण्यात. त्यांना वादही घालायचं झाला तर ते छातळवर गोळ्या झाडायला तयार होतात.
तरुणाच्या पोराचा वाद राष्ट्रसंतांनी सांगितला. ते म्हटले रे चीनचं आणि भारताचं जेव्हा दुभंगलं तसा ओरिजिनल आपला दुश्मन चीनच आहे महाराज. पाकिस्तान आपला दुश्मन नाही. पाकिस्तान म्हणजे ते छोटस एक महाराष्ट्रासारखं राज्य असलेला देश आहे. डरपोक लोकांशी न जाणतेपणाने आपल्याला सामना करावा लागतो. तशी मूळ ताकद चीनचीच आहे. चीन विरोधक आहे भारताचा. जेव्हा चीनचं देशाचं जमलं नाही अशी परंपरा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खंजिरी घेऊन ओंकार महाराज कैलास महाराज आपल्या भारताच्या सीमेवर गेले. अनेक जवान त्यांच्या सोबत. ते हसत होते चीनचे सैनिक. हसण्याचा भाव असा होता त्यांचा, बघा बिना शस्त्राचे आले युद्ध करायला. राष्ट्रसंतांनी तिथं सांगितलं तुम्ही या भारताच्या पोरांचा नाद करू नका. यांच्या हातात शस्त्र नाही पण मर्दाची पिलं आहे. पत्थर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेगी सेना. भारतातल्या तरुणाच्या हातात दगड सुद्धा बॉम्बचं काम करतो. ती भक्त आहे. तुम्ही त्यांचा नाद करू नका. आम्ही छत्रपतीच्या कुळात जन्माला आलेली पोरं आहे. आम्ही घाबरणारी नाही. आमच्या बापाचं स्वराज्य आहे. आमच्या बापदाद्यांची जमीन आहे. आमच्या बापदाद्यांनी कष्टाने मिळवलंय. आम्ही तुम्हाला देणार नाही. त्या काळात पत्थर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेगी सेना. याला वाद म्हणतात. याला भांडण म्हणतात. मोठी माणसं नाही घालत महाराज वाद. सिंह त्या पिलाजवळ गेला. कशाच्या? कोळींच्या. आणि सिंहानं ते पिलू उचललं, खांद्यावर घेतलं घरी आला. बायकोला सांगितलं तुला अगोदरचे माझे 2 आहे, हे 3रं माझं समज. जुन्या काळातली बायको होती. लगेच ऐकलं तिनं ते. आता सिंहांनी या भानगडीत पडू नये. आता सिंह गारद झाले महाराज. गारद मजाने राहिली त्यात. आता सांभाळ माझे. ती सांभाळायला लागली. दोन्ही पोरं मोठी झाली. कोणाची? सिंहाची. आणि त्यांच्याबरोबर कोलही मोठं झालं. सिंहाची पोरं कधीच आयत खात नाही. ते कष्ट करतात. ते वयात आले बापाला म्हटले बाबा आम्हाला शिकार करायची इच्छा आहे. सिंहाला ते वाक्य सगळ्यात आवडलं महाराज. बापाला आपल्या कष्टाचा आनंद असतो. तुमचा बाप जर म्हातारा असेल तर 2.5-3 मीटरचा कपडा भर खादीच्या बाजारातला आपल्या बापाला कधीतरी नेऊन बघा. आणि बापाच्या वाढदिवसाच्या अगोदर आपल्या बापाच्या एकच शिंपी एकच टेलर आहे 50 वर्ष झाली त्याच्याकडे तो कपडा टाका आणि म्हणा माझ्या वडिलांच्या मापाचं शर्ट शिवून द्या. त्या बापाचं शर्ट आणलं, चांगलं धोतर आणलं आणि बापाकडे तो सदरा तेच धोतर दिलं. आणि जर बापाला म्हटलं बाबा एवढं घाला बरं का तुमच्या जन्मदिवसाला, हे माझ्या कष्टातून मी तुम्हाला आणलंय. महाराज आपला बाप कपडे नंतर घालेल. अगोदर आणलेल्या कपड्याला मस्तकाला लावून दर्शन घेईल, देवाचे आभार म्हणेल. देवा माझं पोरग कष्ट करायला लागलं रे, याचं एक आगळं वेगळं समाधान माझ्या अंतःकरणात. तेवढा एकच ड्रेस असेल आपल्या बापाला तर आपला बाप ज्या दिवशी जग सोडेल त्या दिवशी आपल्या बापाच्या अंगावर तोच कपडा असेल. मला विश्वास आहे महाराज, इतकं प्रेम आहे पोराच्या कष्टावर बापाचं. आयतं खाणाऱ्याचं नाही, कष्ट करणाऱ्यावर. इकडं बघा, इकडं मागे बघा, माणसं आहे तिकडे, इकडे बघा, थोडं लक्ष द्या, विसंगती करू नका. ते दोन्ही शिकारीला निघाले. त्या दोघं भावांच्या चर्चा चालू झाल्या. त्यांच्या मागे कोल चालत होतं. ते म्हणत आपण आज हत्तीची शिकार करू. ते कोल ऐकत होतं. माऊली हत्तीची शिकार करू म्हणता बरोबर ते कोल म्हटलं रे त्याचा नाद करू नका तुम्ही. हत्तीचा कुठं नाद करतात, तो केवढा तुम्ही केवढे, चला पहिली शिकार म्हणे हत्तीची करू. त्या दोघही भावांनी असं वळून पाहिलं कोल्याकडे. खोल्याकडे नाही बरं का, कोल्याकडे. कोल्याकडे ते तिथून पळत निघालं घरी. रडायला लागला. आता मुळात नाटकी. आई म्हणे भाऊ झालं काय? तो म्हणे आई तुझ्या वंशाचा दिवा मी एकटाच राहिलो आता. का रे म्हणे माझी मुलं? अगं म्हणे मेले असतील ते. मी नाही म्हणत होतो. हत्ती बरोबर भिडले. ती त्याला जवळ बोलवते काय म्हणते ऐका. आधी म्हटलेला श्लोक ऐका. शोरोसी कृतविद्योसी दर्शनियोसी पुत्रते यस्मिन कोलेतो मुत्पन्नो गजस्तत्र न हन्यते. ती म्हणते बाळा तू शूर आहे, कृतविद्योसी हुशार आहे, दर्शनियोसी पुत्रते तुझ्याकडे पाहिलं की तुझ्यावर प्रेम करावं वाटतं. इतकं दिसायला तू सुंदर आहे, तू देखना आहे पुत्रवत माझं तुझ्यावर प्रेम आहे. कृतविद्योसी दर्शनियोसी पुत्रते पण यस्मिन कुले तो उत्पन्नो गजस्तत्र न हन्यते.
तुझ्या जीवनात एक अभाव आहे कोल्या. तुझ्या घरात पैदा झाला तिथं कोणावर विश्वास ठेवायचीच पद्धत नाही. अरे सिंहाच्या घरातलं अन्न खाल्लं आणि माझ्याच पोरांच्या मनगटाच्या ताकदीवर संशय घेतला. मूर्ख आहे तू. तुला जर जीवन जगायची इच्छा असेल तर माझी दोन्ही पोरं घरी यायच्या अगोदर तू इथून निघून जा, नाही तर ते तुझ्या नरडीचा घोट घेतील, मारतील तुला. ते ती पुढचं जे वाक्य म्हणते ते मला इथे अपेक्षित आहे. ती म्हणते कोल्या, नाटकातलं कोल सिंहाच्या घरात जीवन जगू शकत नाही. जसं नाटकातलं कोल सिंहाच्या घरात चालत नाही तसं नाटकातली सेवा तुकोबाऱ्यांच्या दारात चालत नाही. म्हणून तुकोबारे म्हटले, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला. अंतरा संसारा, अंतरला संसारा, अंतरला संसारा, अंतरला संसारा, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला. ज्यानं अनुसरण स्वीकारलं, नुसतं अनुकरण नाही, नाटक म्हणजे जीवन नाही, ज्यानं अनुसरण स्वीकारलं तो अमर पदाला गेला. अनुसरे तो अमर झाला. काहो महाराज, कोणतं कोणतं अमरपद आहे ते? मानवी जीवनामध्ये योग्य अनुसरण केलं की मिळणारं अमरपद हे आनंदाच आहे महाराज. आज मातोश्रींच्या श्राद्धानिमित्त, आजीबाईंच्या श्राद्धानिमित्त आपण आलो. त्यांचा फोटो पाहिला, इतका मोठा परिवार पाहिला, मुलांचे संस्कार पाहिले, नातवंडांचे संस्कार पाहिले, नातवांच्या मुलांचे पंतांचे संस्कार पाहिले. एक समाधानाचं जीवन. काय लाभलं हो जीवनाला? गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आपलं काहीतरी अनुसरण जगात शिल्लक राहावं. एखादी सुवासिनी डोक्यावरती यावी. आपली प्रेत यात्रा ज्या दिवशी या गावातून निघेल त्या दिवशी त्या सुवासिनीनं डोक्यावर पदर घेऊन आपल्या मड्याकडे, आपल्या प्रेताकडे पाहावं आणि म्हणावं, जावो काका, जा जा जा, तुम्ही नरकात जाणार नाही काका, तुम्ही स्वर्गात गेल्याशिवाय राहणार नाही. अहो तुम्ही या गावात होते, या गावात निवडणुकीत कधी वाद झाली नाही, या गावात आपसात कधी गुन्हे दाखल झाले नाही, या गावात कोणाचा द्वेष, तिरस्कार, मत्सर कधी झाला नाही. अहो या गावात तुम्ही रागराग पाहिलं तरी रस्ता बदलणारी माणसं तुमच्या काळात होती. आता तो कोण राहिला नाही काका, तुम्ही नरकात जाणार नाही हो काका, तुम्ही स्वर्गात गेल्याशिवाय राहणार नाही. माझी दोन्ही मुलं आले काका, त्यांना आशीर्वाद द्या. मधल्या काळात माझ्या नवऱ्याला व्यसन लागलं, तुम्ही 2 शब्दानं समजवलं, मालक माझ्या नवऱ्यानं व्यसन सोडून दिलं. अहो इतकी ताकद तुमच्या जगण्यात होती. तुमच्यासारखा माणूस या गावात होणे नाही. पुन्हा तुम्ही या गावात जन्माला या. या गावात तुमच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे असं कधीतरी म्हणावं आपल्या मढ्याकडे, प्रेताकडे पाहून. गेल्या गेल्या माणसं म्हणतात लय उशिरा गेला, असं जर त्या प्रेत यात्रेतच माणसं म्हणत असले तर आपल्या जगण्याचा उपयोग काय बा? आपण जगतोय कशा करता? हे कष्ट कशा करता? शरीरम माध्यम खलु धर्म साधनम, शरीरम माध्यम धर्म साधनम खलु. तुम्ही निश्चय केला तर देवापर्यंत ते शरीर जाऊ शकतं. फक्त निश्चयाचा आधार आपण आपल्या जीवनात ठेवावा. एकच काहीतरी जीवनात असं शिल्लक राहतं जे मनुष्याला आनंद देतं, अमरपद. अनुसरण एकदा जरी स्वीकारलं तरी मनुष्य अमर होऊ शकतो. रामायणामध्ये आलेले अनेक प्रसंग आहे. रावणाचा मामा कोण? मारीच. रामायणातला एकमेव मामा झाला. तसे मामा बरेच झाले. एक महाभारतात मामा झाला शकुनी. कंसा भगवंताचा मामा, भगवान श्रीकृष्णाचा मामा कंस. इतिहासात एक मामा झाले. बातमी कळली शेलार मामाला, तो धावत गळापाशी आला. सामना दोघांमध्ये झाला, उदयबान खाली पडला, उदयबान खाली पडला. गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला. शेलार मामा. वारकरी संप्रदायाच्या क्षेत्रामध्ये थोर मामा झाले. सोनोपंत दांडेकर मामा. आमच्या विदर्भामध्ये एक साबे मामा नावाचे रत्न झालं. खूप गाण्याची तयारी महाराज त्यांची. त्यांच्यासोबत एक फकीरा नावाचा गायक होता. फकीरा एकच चाल म्हटली जीवनभर.
कायम सकाराम महाराजांचा विना त्यांच्या गळ्यात असायचा. जीवनभर एकच चाल दुसरी चाल म्हटली नाही आरंभाला. सुंदर ते ध्यान उभे उभे ही सुरुवात. या चालीनं सुरुवात झालं तोवरच त्यांनी कीर्तन केलं. त्याच्या पुढे सांगतो तुम्हाला. फकीरा महाराजांची चाल संपली, महाराजांनी कीर्तन सोडून दिलं. महाराज केलं नाही. इतकं प्रेम गायकावर, इतकं जीव आपल्या सोबत सेवा केलेल्या फकीरा नावाच्या एका गायकावर. साबे मामा, बरेच मामा झाले तुमचे. आपले मामा राहू द्या. रावणाचा मामा मारीच मामा. रावण आपल्या मामाकडे गेला, मामा तुम्ही हरीण बना. कशा करता रे? मला त्या सीतेला पकडायचंय. काही माणसं आपला विचार दुसऱ्यावर लादता. तुम्ही हरीण बना. त्याला काही विचार ना आधी, पण ते पदाचा सत्याचा. एका ठिकाणी मी जेवायला बसलो, एक माणूस म्हणजे तुम्ही जेवण करा, तुम्ही जेवून नाही राहिले. अरे म्हटलं मला भूक नाही ना. नाही पण मला भूक आहे ना म्हणे. अरे म्हटलं तुला भूक आहे बापा, पण मला नाही ना. तो म्हणे महाराज तुम्हाला जेवणाची काही चव नाही, गाढवाला गुळाची काय चव. इतके चांगले भजे बनवले त्या बाईनं, तुम्ही हात लावत नाही त्या भज्याला. अहो म्हटलं मला आवडत नाही. अहो म्हणे कांद्याचे भजे येते, मला आवडतात ते. म्हटलं तुला गांजेचे आवडतील उद्या, मग आम्ही खाल्लेच पाहिजे का ते? आपली आवड दुसऱ्यावर लादू कशी काय शकता तुम्ही? शक्य नाही ते, कोण्याच परिस्थितीत शक्य नाही. मग अधिकारानं रावण म्हणतो तुम्ही हरीण बना, तुम्हाला माझं ऐकावं लागेल. महाराज म्हटलं पण का बाबा? अहो मला त्या सीतेला पकडायचंय. एका बाणात बिना टिकटी 7 समुद्रापार प्रवास केलेला आहे मी. रामाच्या यज्ञातळ सर बनलो होतो. एकच बाण बिना तिकीट आलो होतो 7 समुद्राचा, फाळफाळ फाळफाळ उडत. इतका ताकदीचा राजा राम, रघुवंशातलं ते रक्त, आणि तू म्हणतो हरीण बन. ती सीते करता म्हणजे मरण स्वीकारायला लावतोय मला तू. मी हरण झालो तर राम मला वाचवणार नाही, मला मारेल, मी वाचू शकत नाही. त्याकरता मी हरीण बनणार नाही. रावणानं तलवार काढली आणि मारीच्याच्या मानेला लावली. जास्त बोलताय म्हणे मामा तुम्ही. येणाऱ्या काळात बरेच भाचे मामाच्या मानेला तलवार लावण्याची दाट शक्यता आहे. 3 पोरी मामा तुला, मी एकुलता एक, आणि मी लग्नावर आलो तू माझ्या घरी येणं बंद केलं मामा. तू जरा नीट राहा मामा. काळच तसं आहे. अनभिज्ञ लोक आमच्या भागात 25-30% तरी मामा असे निघाले असतील बा. का सोयरीक तर झाली नाही, पण तो रोड गेलाय का आमच्या जवळ. इतके वाद वाढले बहिणीचे आणि भावाचे, तुम्हाला काय सांग. एवढं कठीण आहे ते नातं राहिलेलं नाही आता. वो जमाना था, ती वाट बघायची बिचारी. भाऊ भिजेला आला माझा भाऊ राया, भाऊ भिजेला आला माझा भाऊ राया. काय सांगू बाई माझ्या भावाची बढाई. वाटीच्या वाटसरा नको पाहू मले, माझ्या भावाच्या वाड्याला सोन्याचे तोडे. वर्णन करायची बहीण भावाचं. आता ते चित्र दिसत नाही, ते राहिलं नाही. तलवार काढली मामा, तुम्हाला हरीण बनावं लागेल, मला सीतेला पकडायचंय. मी तुझं ऐकणार नाही. मानेला तलवार लावून सांगितलं, तलवार खालीपर्यंत तोपर्यंत निर्णय सांगा, तुम्हाला मरावंच लागणार आहे. मारीच विचार करतो, झालो हरण तरी मरण, आणि नाही झालो हरण तरी मरण. पण झालो हरण तर मारतो राम, आणि नाही झालो हरण तर मारतो रावण. या रावणाच्या हातून मरून हे जीवन संपवल्यापेक्षा रामाच्या हातून मरून मुक्ती घेतलेली बरी. आयुष्य जरी संपत आलं तरी एकदा देवाच्या चरणावर नतमस्तक होऊ, आणि हे जीवन राक्षसी योनीतलं देवाच्या चरणावर समर्पित करू. याला अनुसरण म्हणतात. परिणाम असा झाला, वर्षी श्राद्धाच्या या नारदाच्या गादीवर त्या मारीच नावाच्या राक्षसाचं नाव जर कीर्तनात घ्यावं लागत असेल तर याचा अर्थच असा आहे, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला. अंतरला संसारा, अंतरला संसारी, अंतरला
संसारा, अमरपद मिळवलं म्हणजे काय केलं? अंतराला संसारा. याचं अंतर वाटलं. इथं संसारा या शब्दाचा अर्थ देह असा घ्यायचा तुकोबारांच्या भाषेत. याचं अंतर वाढलं. तुमचा माझा जन्म मुळात याचं अंतर वाढवण्याकरताच आहे महाराज. आपलं दिवसेंदिवस याचं अंतर कमी व्हायला लागलं, पण याचं अंतर वाढायला काही आपण तयार नाही. याच्यावर आपलं जितकं प्रेम आहे तेवढं कशावरच नाही. वास्तविक ज्ञानोबारीची ओवी आहे, तुम्ही सगळे बहुश्रुत आहात ऐका. का विश्वासाला तुडविजे चोरा, शेणाला सुईजे महापुरा, तैसे दोषी इही नरा अनिष्ट कीजे. आपलं कोण वाटोळ करतो? जगात असं वादळ निर्माण झालेलं नाही अजून की ते तुमचं वाटोळ करू शकतं. पण आतली वादळ माणसाचे जीवन उद्ध्वस्त करतात. आणि आतली वादळ मोठी भयंकर आहे, भयावह आहे. एकदा निर्माण झाली की ते कोणाकडून आवरता येत नाही. आतल्या वादळात शक्ती वादळ निर्माण व्हायच्या अगोदर वापरावी लागते, पण जगातल्या वादळात शक्ती वादळ निर्माण झाल्यावर वापरावी लागते. आतलं वादळच जन्माला येऊ नये असं जर वाटत असेल तर अनुसरण हा एकमेव शब्द जीवनात असावा. काय हरकत आहे कोणाचं अनुसरण करायला? हा जोडे पाया पडावे हे माझे भांडवल तुकोबारे म्हटले. अनुसरण आमच्या जीवनाचा क्रम आहे. तिथं पाया पडायची सवय लाज वाटते. 10 बाय 10च्या खोलीत आपण कोणाच्या पाया पडतो, पण लोकांतात आपण कोणाच्या पाया पडू शकत नाही. का? एक इगो, एक अहंकार आपल्या आत असं वाहतोय ना. संतांच्या चरणी अहो रात्रंदिवस माणसाची इतकी धावपळ चालली आहे कळत नाही कधी कधी की माणसं धावपळ करता कशा करता. बरं सुखी होण्याकरता करत असतील तर धावपळ करणारे काही सगळे सुखी झाले नाही? विचारा तुम्ही. धावपळ करणारा जर सुखी असता तर या जगात सुखी क्रमांकाच्या यादीत पहिलं नाव कुत्र्याचं असतं. त्याची इतकी धावपळ कुठे आहे आपल्या आयुष्यात? मोठे मोठे राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी माणसं पाहतो. शरीर सांभाळलं, परमार्थही केला, आयुष्याचा शेवट गोड झाला महाराज. पण केवळ धावपळ केली जीवनात त्रास झाला. शरीर साथ देत नाही. हे काय मशीन आहे हो? न होय निग्रह देहासी दंडन, नवजे भूकतान सावली. शरीरच परमार्थ करता सहकार्य करणार पाहिजे. प्रवास करून आल्यावरही आवाज लागला पाहिजे तर समजाव शरीर सहकार्य करतंय. जर आवाज लागत नाही, त्रास होतोय, तर आपल्याला असं समजावं लागेल की आपल्याला आता थोडासा आराम शरीराला गरजेचा आहे. शरीराचा वापर करून करून किती करायचा मला सांगा ना तुम्ही. एका दिवसात 3-3 इथलं झालं की पारणे, पारणे झालं की पुणे, असं करायचं का? काय दिवस करेल माणूस ते, पण पुढं काय? त्याचा अति वापर केला की ते त्रास देतो महाराज. म्हणून शांततेच्या काळात जे करायचंय ते करून घ्यावं अनुसरण. शेवट त्याचं फळ फार गोड असतो, तो आनंददायी असतो. अनेक लोकांना कॅन्सर सारखे आजार झाले, पॅरालिसिस झाला, शुगर बीपी तर आता घराघरात झालं. कुठं आजार होते हो एवढे? आमच्या घरात शुगर, माझ्या वडिलांचं शरीर सुद्धा शुगरचं नाही, शुगर झाली. डॉक्टरने शुगरचं निदान केलं. बीपी काय, शुगर काय, घराघरात या आजार. आता जसा किराणा भरावा लागत होता महिन्याला, तशा काही लोकांना औषधं भरावी लागतात दर महिन्याला. अशी वाईट परिस्थिती आहे. म्हणून अजून सगळ्या मंडळींना प्रार्थना आहे, अनुसरण जर मनुष्याने स्वीकारलं तर अनुसरण काया, वाचा आणि मन या तिन्ही गोष्टी तृप्त ठेवते, आनंदात ठेवते. दिवसभर ज्या बाईच्या हातात रिमोट आहे, दिवसभर रिमोट व काहीच काम नाही, हे चॅनल ते चॅनल, हे चॅनल ते चॅनल. दिवसभर जिनं रिमोट हातात ठेवलं ती बाई रात्री म्हणते मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. तू कांदे लावायला जरा, कांदे लावल्यावर ना तू इतकी झोपशील की तुला उठवायला इंजेक्शन देणं पडेल. ताई तुम्ही उठत का नाही बा? उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजे. उठा ताई उठा. भूक ना मागे चबाना, नींद ना मागे बिछाना. कष्ट करणाऱ्याला विचारा, एक कीर्तन वाजवणारा कृष्णा महाराज भोरकोडींना विचारा कष्ट कशाला म्हणतात. झोप लागणार नाही? कष्ट आहे ते. तसं अनुसरण हे मानवी जीवनातले कष्ट आहे. कष्टानं जशी व्यवहारात झोप लागते तशी अनुसरणानं आयुष्याची शेवटची झोप सुखे मी निजलो गा, शून्य सारोनी ते त्रिकूट शिखरी गा, दान मिळे आई ते. त्या सुखा करता काय केलं गोपिकांनी? किती कष्ट केले. करिशी देवा विनाश, करिशी देवा विनाश, करिशी देवा विनाश, करिशी देवा विनाश. अवघी होईल निराश, अवघी होईल निराश, होईल निराश, होईल निराश. वाढविसी बहु
नगरी रंभाचा साया, नगरी रंभाचा नगरी रंभाचा सायाचे, नगरी रंभाचा साया, नगरी. अरे त्याला सोडून आज केली का जीवन अमर पदापर्यंत जात नाही, याचं विस्मरण आपल्याला होत नाही. याच्या सुखाकरता याच्या तृप्तीकरता किती प्रयत्न करायचे, पर याच्या सुखाकरता लग्न केलं त्यानं सुख झालं, याच्या सुखाकरता मुलं आले. हे सुख व्यावहारिक सुख आहे, पूर्णतेचं सुख कुठे आहे? ज्यांची मुलं चांगली निघाली नाही त्यांना 60,000 पोरं होते, 1-2 नाही 60,000. काय सुख दिलं त्याला? अंगराजाला वेर नावाचा पोरगा झाला, काय सुख मिळालं? इथं करोडपती माणसं आहेत, मुंबई पुण्याचा मावत नाही, दरवाजा उघडला तर नोटांची बंडल बाहेर दिलीत का पैसा आहे. पण इज्जतदार बापाला संध्याकाळच्या वेळेला मुलं घरात सुद्धा प्रवेश करू देत नाही, मागच्या दरवाजाने यावं लागतं, तोंड खाली करून मान खाली करून शर्मेनं. इतकी नालायक पिढी आहे. मुलगा म्हणजे सुख नाही, बायको म्हणजे आता धोंड्याच्या महिन्यात आमच्या गावच्या एका जावाने सासऱ्याला फोन केला, तो म्हणे सासरे बारे काय पोरगी दिली. त्या लग्नाच्या दिवशी तो मंडप, ते डेकोरेशन, ती लाइटिंग, ते फटाके, तो बँड, पाठीमागे मामा उभे, लोक अक्षता फेकत होते. मी तिच्याकडे पाहिलं, मला वाटलं याला स्वर्ग म्हणता बा. पण म्हणे तो एकच दिवस हो, लग्न होईपर्यंत मी वाऱ्या केल्या, लग्न झाल्यावर सगळ्या वाऱ्या बंद केल्या मी. तुमच्या पोरगीने एक वारी करू दिली नाही राजो. मला इच्छा नव्हती, तुमच्याकडून अपेक्षा नव्हती, तुम्ही वारकरी माणसं असं फळ आमच्या पदरात घालाल असं वाटलं नव्हतं आम्हाला. कसं होईल आमचं त्या फळाचा आता सांभाळ का मी किती दिवस करायचा. सासरा म्हणे फळ आयुष्यभर सांभाळ, त्या फळाचं झाड मी सांभाळून आलो येड्या, तो काय फळाचं कौतुक करतो. वा प्रपंच आहे तो इंद्राचा असू द्या नाही तर उंदराचा असू द्या, प्रपंच आहे महाराज. तिथं जर सुख शोधायला लागले तुम्ही, याला काही किंमत आहे की नाही, तोही करायचा. कोण्या संतांनी सांगितलं नाही, अरे तेजा रांडा पोरे म्हणजे तेजोनिया रांडा पोरे असं कोण संताचं वचन आहे. तुम्ही सुखे करावा संसार, बांधा सोप्या माळ्या घर, खूप चांगली घरं बांधा, खूप चांगलं थाटात लग्न करा, मुलं बाळ होऊ द्या, पण संकल्पावी माया संसाराची. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नवीन जीवा सुख नये. हा हे आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. सार संसारावरच प्रेम देवाला अर्पण केलं, याला म्हणता आपल्या पक्षाचं गडी फुटणं. ज्याचा बाप मुख्यमंत्री, जो स्वतः मुख्यमंत्री, ते फुटले बुवा असं होतं ना कधी कधी. मी अशोकरावांबद्दल बोलत नाही, इकडे आपलं चाललंय जवळची प्रमाणे. ह्याची थोर भक्ती सगळ्यांना पाठ असलेलं प्रमाणे, पण आठवत नाही वेळ. ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पा, या संसारावरच सार प्रेम जगाच्या मालकाला समर्पित करायचं, याला परमार्थ म्हणतात. हे अनुसरण एवढं स्वीकारा तर पाया. अहो मी एका घरात बसलो सोप्यावर, अनुसरण, तिथला एक नातू पाय हलवत होता सोप्यावर, त्याची लात मला लागली. त्याची आजी म्हणे मूर्खा तुला कळत नाही महाराजांना तुझी लात लागली, चल उतर महाराजांच्या पाया पड. ते पोरग उतरलं, माझ्या पाया पडलं. मला बरं वाटलं, मी खिशात हात घातला, 100 रुपये त्या पोराला दिले, त्यालाही बरं वाटलं. त्यानं ते 100 रुपये खिशात ठेवले. 100 रुपये खिशात ठेवून पुन्हा पाय हलवायला बसला. त्याच्या आजी म्हणे तू पाय का हलवतो? अगं म्हणे पाय हलवल्यावर 100 रुपये मिळतात म्हणून मी पाय हलवतो. तसा व्यवहार दशेतला पोरगा सुद्धा कोणाच्या पाया पडत नाही. तुम्हाला देवाच्या पाया पडायचं मग अपेक्षा आहे का काहीतरी? हो महाराज अपेक्षा आहे. अपेक्षा सुद्धा पूर्ण होईल.
याचं अंतर वाढेल. देह तुम्हाला कोण्या जातीचा, कोण्या धर्माचा, कोण्या पंथाचा, मी अमुक पदाचा, अमुक प्रतिष्ठेचा असं ज्या दिवशी आठवलं नाही, मी भगवंताचा नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्मा स्वरूप आत्मा आहे असं समजलं की समजावं आपल्या प्रवासाचा आता शेवट गोड होणार आहे. तेरे दीदार के लिए ये बंदा हैरान है, तेरे दीदार के लिए ये बंदा हैरान है, ये बंदा हैरान है, तेरे दीदार के लिए ये बंदा हैरान है. आम्ही काय केलं तुझ्याकरता अनुसरण स्वीकारण्याकरता. बन जाओ मित मेरे यह गीत अमर कर दो, ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन. बन जाओ गीत मेरे यह गीत अमर कर दो, बन जाओ गीत मेरे यह प्रीत अमर कर दो. आम्हाला आज से देवा की तू आमचा शेवट गोड करावा. राजा दशरथाच्या जीवनातले अनेक प्रसंग आहे. एक केस पांढरा झाला, एक केस ऐका, कानाचा केस पांढरा झाला आणि राजाच्या डोळ्यात पाणी आलं. कोणाच्या? राजा दशरथांच्या. त्यामुळे माझा केस पांढरा झाला, सगळे पांढरे झाले. आपल्याला आपल्या आयुष्यातलं काहीतरी सार गोळा करावं वाटत नाही. पण एक वियोगी महाराजांनी भजन लिहिलं. राजा दशरथाचा केस पांढरा झाला आणि ते म्हटले, आजच पहिले पत्र मिळाले वाचून नयनी जीवन खेळ गडी पण परका झाला. आज जेवढी माणसं श्राद्धाला आलेली आहे त्यांनी वैकुंठवासी सोनाजींच्या फोटोकडे पाहायचं आणि म्हणायचं, आपल्या घरात राहिल्या, आपल्याला खाऊ घातलं, आयुष्यभर कष्ट केले, धन आपल्याकरता ठेवलं, स्वतः निघून गेल्या. याचा अर्थ असा आहे, पक्षी अंगणी उतरती एका गुंतवणी राहती. आयुष्याचा कालावधी संपला, अर्ध जग जिंकलेला सिकंदर, त्याला जग हवाली करावं लागलं, निघावं लागलं. औरंगजेबानं त्रास देऊन 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 अत्याचार अन्याय माजून माजून धन गोळा केलं, मरण स्वीकारावं लागलं, देह समर्पित करावा लागला. मोठे मोठे राजे महाराजे होऊन गेले, जवळ वागवता काही आलं नाही. राजे दशरथ म्हटले, माझी वेळ आलेली आहे. खेळ गडी पण परका झाला, परतोनी मागे नाही आला, परतोनी मागे नाही आला. म्हणूनच माझे ध्येय खचले वाचून नयनी जीवन. आजच पहिले पत्र मिळाले वाचून नयनी जीवन. आजच पहिले पत्र मिळाले वाचून नयनी पाणी आले. आजच पहिले पत्र मिळाले वाचून नयनी पाणी आले. झाला माझा जीव परदेशी, रुसला मजवर तो ऋषिकेशी. त्यानं आपला घात चालू केला की समजावं त्याला राग आलेला आहे, आपलं अनुसरण त्याला आवडलं नाही. आता त्याला राग आला म्हटल्यावर जाऊ कोणाच्या दारात, जाऊ कुठे? इथं माणसं कोणाच्याही दारात चालले अनुसरण स्वीकारायला, कोणाच्याही नाही. तिथं देहाचं अंतर वाढतं, त्याच्या दारात अनुसरण स्वीकारावं. माणसं कुठं जातील. मी डोळ्यानं पाहिलेल्या घटना, डोळ्यानं पाहिलेली उदाहरणं हजारदा सांगितली. आमच्या बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर नावाचं बस स्टँड आहे, तिथे एक बाई एसटीतून खाली उतरली आणि केस बिस मोकळे सोडली. तिच्यात बस स्टँडवर अंगात देव आला. कुठं? एसटी स्टँडवर. सांगा, एवढं भजन करून येत नाही, स्वप्नात येत नाही तिच्या अंगात एकदम. ती बोलायला लागली. आमच्या विनोद बोला म्हटलं, गाडी थांबा, फुकट सिनेमा चालू दिसतो आपल्याला. ती बाई घुमत होती, सैल्या 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 सैल्या. म्हटलं बापरे,
कामालाच आहे भाऊ इथं. तिचा मालक मागे उभा, त्याला वाटलं खाली बिली पडी. तिचं घुमणं चालूच, सहेल्या सहेल्या सहेल्या. तो कंडक्टर थांबला आणि घेतला एसटीचा दरवाजा लावून. ती एसटी निघाल्यावरीच्या ध्यानात आलं, आपण तर सैल्या करून राहिलो, पण आपल्या थैल्या गाडीत आहे. हिनं सैल्या दिलं सोडून आणि नवऱ्याला सांगते, अरे वैऱ्या घे ना थैल्या. तू म्हणे गेल्या आता, तू कर सैल्या मी जमा करतो थैल्या. सगळा लबाडाचा बाजार आहे महाराज. कोणाच्या ठिकाणी महाराज म्हटले आम्ही देव पाहिले सगळे. अरे आईसी दैवते केली अनंते, नवस भाऊ फेडिले वो, परिते फलकट झाले शेवटी, गळा मोनी पडिले वो. बहु जाचिले दुःख भोगिले, 14 व्यापिले वो. किती त्रास दिला. आम्ही ठरवलं आता तिकडं जायचं नाही. मेसाई आळविली हो, आम्ही तिला आळवलं. तिची आरती वाळली हो, पण ती कष्ट करून घ्यायची, फळ मात्र देत नव्हती. मामाला वैकुंठीचे निदान ज्याचे असं तिचे प्रिय करो, त्याची गाठ पडली तेने दिदला भय करावं. त्याचे संगती गेले भक्तीने देखील भीमा तिरवो. परात पर सोयरा पुंडलिक बरा दिदला थारा, तेने माझा बुळता हात दिदला. तुझं म्या फुलवरा बांधिला, तुझं म्या फुलवरा 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 बांधिला. आम्ही ठरवलं आता इकडे तिकडे जायचं नाही. अनुसार तो अमर झाला, आपला सावळ्या विठोरायात आपल्याला अमर करू शकतो, कोणाकडे जायचं नाही. म्हणून आम्ही त्या देवाकडे निघालो. परिणाम असा झाला, न देखती गर्भवास. आमच्या अंतःकरणातलं गर्भवासाचं दुःख पळून गेलं. आणि आम्ही कधी दास विष्णूची, आम्ही विष्णूच्या दास झाल्यामुळे, पांडुरंगाचे दास झाल्यामुळे, श्रीरामाचे दास झाल्यामुळे, भगवान गोपाल कृष्णाचे दास झाल्यामुळे न देखती गर्भवास. आता दुःख राहिलेलं नाही. आमच्या जीवनातला काळ सुखाचा आला. काळ सुखाचा करून घ्यायचा असेल तर आपल्याला मार्गक्रमण सुद्धा सुखाच्या दिशेने करावं लागणार आहे. कारण काळ तितके कठीण झाले. 20 वर्षाच्या अगोदर तुमच्या सगळ्यांच्या घरातले टीव्ही चॅनल किती होते? मी खाली बसू का? एक दूरदर्शन. पूर्ण वेळ दिसायचं का होते? पूर्ण वेळ सुद्धा दिसत नव्हतं, बंद राहायचं. अहो माझे वडील सरपंच होते. एकदा माणूस सरपंच झाला की त्याला जीवनभर बातम्या ऐकाव्या लागतात. त्या सरपंच पदाची ताकद आहे ती. मी घरी आलो की माझे वडील म्हणायचे टीव्ही लाव. टीव्ही लावायची, 10-15 मिनिटं आपल्याकडे ऐका. टीव्ही लावली, चित्र नाही. आमच्या वडिलांनी मला असं वरती चढून द्यावं. मी तो अँटेना जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचो. जळगाव 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 जळगाव. खाली विचारायचो का रे आलं का चित्र? आमच्या चुलत भावाला, अमोल नाव होत त्याचं. तो म्हणे मुंग्या आल्या, तू फिरव चित्र येईल. ते फिरवता फिरवता चित्र यायचं, पण चित्र आनंद देणार. 6:30ला जर चित्र आलं तर कसं चित्र होतं? कृष्ण महाराज, ओ भैया भैया रे, ओ भैया भैया गाडीवाला धीरे आ करे, धीरे से गाड़ी आ करे. गाड़ी तेरी रंगी बेरंगी, बैल तेरे गुलजार, हाकने वाला चैला चबीला, बैठने वाला लाल. ओ भैया ओ मोरे भैया 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 गाड़ी वाला
दूरदर्शनवर होतं 20 वर्ष अगोदर. आता दिसते तुम्हाला टीव्हीत? 5-7 वर्ष गेले गाणं बदललं. चले रे सरजा चले रे राजा बिगी बिगी डवला न डवला न. जय हो. गाव मोठा वरच गाणं शपथ आहे बा बैल. आता बैल एकाच ठिकाणी शिल्लक आहे. त्या ताई म्हणतात पाटलाचा काय तर म्हणे बैलगाडा. बैलगाडा असा असतो का? असा असतो. या बैलगाड्यात लोकांनी बैलगाड्या सहीत जमिनी विकल्या. तो कराय का परवडणार आहे का बैलगाड्या आपल्याला? पण चित्र कुठं राहिलं टीव्ही दादा. तुमच्या मुलाबाळांना तुम्हाला इकडे जर आणायचं असेल हे वारय. आम्ही सकाळ संध्याकाळ रात्रंदिवस संतांची प्रमाण म्हणून गळा फाडून घेण्याकरता आम्हाला प्रामाणिकपणानं असं वाटतं तुमच्या पोराबाळांना तुम्ही एक तरी प्रमाण आठवावं आणि देऊन द्यावं. तुमच्या पोराजवळ हा कलियुग आहे. पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल. बहीण बाबा दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या व्रतार मागेल. 6 वर्षाची कन्या गर्भीन राहीन. ऐका या कलियुगाची थोरी. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. व्रतारा सोडून घरोघर फिरतील नारी. ऐसा शकून दादा ऐका निर्धारी. तुमच्या मुलाबाळांना हे द्या. त्यांना सांगा अनुसरणच करावं लागेल तर जीवन धन्य होईल. तर जीवन पुनीत होईल पवित्र होईल. हात तोडले गोरोबा काकांनी आणि हात तोडून नाचायला लागली चिखलावर. पण चिखलावर नाचता नाचता आता होत नव्हतं. चिखलावर नाचून चिखल तुळू कशा करता मळके घडवायला हात लागतात. पण देवाला समजलं नाही रे. अनुसरण स्वीकारलेलं असं एकट्याला उन्हात कसं पडता. परिणाम काय झाला? तेर गावी झाला भक्तीचा आनंद. तेर गावी झाला भक्तीचा आनंद. गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग. गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग. तेर गावी झाला भक्तीचा आनंद. तेर गावी झाला भक्तीचा आनंद. गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग. नाचता नाचता बाळ तुडविले पायी. नाचता नाचता बाळ तुडविले पायी. वर्ग तुडवलं. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे त्याला अनुसरण या सेवेमध्ये या साधनेमध्ये या उपासनेमध्ये स्वतःच पोट गाठवत नाही. या घोड्याला मी नाचू देऊ याचा प्रपंच सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे. गरुडाला गाढव रुक्मिणीला मालकीन आणि विठुराया कुंभार झाला आणि पंढरी सोडून तेर गाठलं. त्या तेर मध्ये परिणाम भक्तीचा विजय कसा झाला. अनुसरणाचा विजय कसा झाला. तेर गावी झाला भक्तीचा आनंद. गावी झाला भक्तीचा आनंद. गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग.
अनुसरणाचा विजय, हा विजय आपला व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही संतांकडे जा. तिथं गेल्यानेच हा जीवनातला आनंद. काही लोकांना इकडे यावंच वाटत नाही. महाराज कीर्तन संपलेलं आहे, यावंच वाटत नाही. काय आम्ही गेल्यावर तिथं काय मिळेल रे, तू रिकामा आहे फक्त बसून राहा. सुनील महाराजांनी फोन केला का हो कीर्तन आहे, आलोच. टाळ वाजल्यावर बारशाचे वाजताय की श्राद्धाचे वाजताय याचा विचार ज्याच्या मनात येत नाही त्याला समजावं याच्या अंगात वारकरी विचारधारा आहे. का हो दिसले नाही आपल्याला? काय पत्रिका होती? पत्रिका पाहिजे का कीर्तनाला? का आले नाही आपल्याला? काय निमंत्रण होतं का? श्रवणाला कशाला निमंत्रण पाहिजे? याचा अर्थ आपल्याला काळजी नाही, आपल्या उद्धाराची चिंता नाही आपल्याला. अगो एका सावकाराला कीर्तनच ऐकावं वाटत नव्हते. त्याची बायको म्हणे जरा करा, अजगरासारखे घरात काय पडून राहता, जरा जा बसा अर्धा पाऊण तास. सावकार म्हणे आज गड्या बायको खूपच बोलली, गेलंच पाहिजे. तो गेला आणि एकदम पुढे येऊन बसला. ती माणसं म्हटली या या बसा. सावकार बस. कीर्तन सुरू झालं. ओंकार महाराजांचा षड जे लागत नाही तोपर्यंत सावकारानं आपला खर्च चालू केला. खर्च करतो का तुम्हाला? वा, तयारीचे कान आहे तुमची. हा, प्रात्यक्षिक. घोरायला लागले सावकार. तो कीर्तनकार म्हणे मेलो गळ्या ऐकता आता हा बाबा पुढे आणून बसवला, कीर्तन कसं करता? पुढचा चेहरा फ्रेश पाहिजे. दुर्लक्ष करून कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर गायक वादक श्रोते कीर्तनकार सगळेच निघून गेले. फक्त एकटा सावकार मंडपात आणि पहारेकरी मंडपात होता. त्या पहारेकराला वाटतं सावकाराला थंडी भरली, त्यांना जागा केलं पाहिजे. सावकार पुढा. झालं कीर्तन? हो झालं झालं. ते म्हटले कीर्तन छान झालं, पण महाराज कुठले होते? असा बोटाना आणला पाहिजे, एक शब्द ऐकला नाही तू. काय छान झालं कीर्तन. सावकार म्हटलं जा आता तुम्ही, झालं कीर्तन आता काय छान झालं. सावकार निघाले. बायकोला इतका आनंद, नवरा कीर्तनातून आला. ती म्हणे मालक या, काही ऐकलं का नाही तिकडचं? तो म्हणे ऐकलं गड्या, पण मी नाही, लोकांनी. मला झोप लागली तिथे गेल्यावर, मला काहीच आठवत नाही. अगं म्हणे मी गेलो तेव्हा माणसं म्हणायची या बसा, आणि कीर्तन झाल्यावर तो पहारेकरी म्हटला जा. एवढंच आठवतं म्हणे. या बसा जा, या बसा जा. बायको म्हणे तेवढंच म्हणा, तोच तुमचा मंत्र. अगं म्हणे हा? म्हणे हो, म्हणून पहा तुम्ही. हा कुठं मंत्र असतो का? म्हणे म्हणा. त्याचं चालन चालू. या बसा जा, या बसा जा. त्याच्या दारात चोर आलेले होते. त्यांनी खिडकीतून पाहिलं, कोणी जागा आहे का पारे म्हणे घरात. खिडकीतून पाहता बरोबर सावकार म्हटले या या म्हणता बरोबर ते म्हटले जागा रे. सावकार जागा आहे, खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा लागले. तेवढा सावकार म्हटले बसा. पाहिलं म्हणे गड्या त्यानं आपल्याला. आता काहीतरी करा लवकर. माना फिरवल्या, पळत सुटल्यावर सावकार म्हटले जा. पळणं थांबवलं त्यांनी. ते म्हटले ज्या अर्थी जा म्हणतोय त्या अर्थी त्याला 100% आपण दिसलो. तालुक्यात त्याचं वजन आहे, आपल्याला जेलमध्ये घालेल, आपण त्याला मॅनेज केला पाहिजे. चौघही सावकाराजवळ आले. सावकार चुकलं गड्या आमचं. का रे तुम्ही माझ्या घरी? तेवढंच आमचं चुकलं की तुमच्या घरी आलो. घर बदलायला पाहिजे होतं आम्ही, पण आमचं चुकलं तेवढं. आता हो नाही, आमची चूक झाली, आम्हाला पदरात घ्या गड्या. आम्ही तुमच्या मुलाबाळासारखे, आमचं नाव घालू नका, आमची बदनामी करू नका, आम्हाला माफ करा. पाहिजे तर कालचं गाठोडं तुम्ही घ्या, तुम्ही निघा. आमचं नाव तुमचं नाव येणार नाही रे, निघा तुम्ही. बायकोला उठल, उठ गाठोडं ठेव. तेव्हा म्हणे एवढं काय मोठं हे? अगं म्हणे कालच्या कीर्तनाचं पाकिट आहे ते, ठेवून दे. ते म्हणे एवढं मोठं? ठेवून दे, तेवढंच भेटत. तिचे शब्द मला खूप महत्वाचे. ते म्हणते मालक व्यवहारातले 3 शब्द घरी घेऊन आलात, या बसा आणि जा. बिनकामाचे शब्द घरी घेऊन आलात तर एवढं गाठोडं भेटलं. खरंच कीर्तनात जाऊन अनुसरण स्वीकारलं असतं तर जगाचा मालक भेटला असता तुम्हाला. इतकं धन्य आहे. काय परंपरा आहे कीर्तनाची. कोण कोण येतं? वैदिको वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडिताः, गायको स्वरमिच्छन्ति टाळघोष इतरे जना. गायको 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 स्वरमिच्छन्ति टाळघोष इतरे जना. अहो काहीच ऐकलं गेलं नाही आणि काहीच कळलं नाही तरी वेदातला राग जरी आपल्या गायकाच्या कानावर पडला, एखादी चाल जरी कानावर पडली, एखादी मृदंगाची चांगली लग्गी जरी कानावरती पडली,
गोड एखादा बोल कानावर पडला गायको स्वर मिच्छंती टाळ गोष्ट इतर जना हे वाद्य सुद्धा आपलं भलं करू शकतात. इतकी सात्विकतेची ही वाद्य आहे. इतकं जीवन धन्य करणारी ही परंपरा आहे. मग काय इकडे तिकडे मारामारी करावी. आपलं प्रपंचावरचं प्रेम देवाला जावं असं जर वाटत असेल तर एक काम करा, इकडे या हे ऐका. हे ऐकलं तर आनंद आणि नसाल ऐकत तर हे जरी नाही ऐकलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही ऐकलं तरी दुसरं येईल. हे जरी नाही सरळ ते शेवटी बा काळ बांधून येईल. सरळ ते शेवटी बा काळ बांधून येईल. काळ बांधून येईल. काळ बांधून येईल. आमच्या काय बा येईल. आवाज द्या ना थोडंसं. कमी करू नका आवाज. कमी जास्त करताय तुम्ही. थोडा इको द्या त्याला. एका जनार्दनी आपल्या काय जाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महादारी बोली बोली तो देखा. पिंगळा महादारी बोली बोली तो देखा. बोली बोली तो देखा. बोली बोली तो देखा. पिंगळा महादारी बोली बोली तो देखा. पिंगळा महादारी बोली बोली तो देखा. बोली बोली तो देखा. बोली बोली तो देखा. वर्तमान कोटी तुमचे वर्तमान कोटी. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे. वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लाटिकेनं बोला आम्ही वर्तमान कोटी. लटिकेने बोलू आणि वर्तमान कोटे. लाटिकेनं बोला आम्ही वर्तमान कोटी. लटिकेने बोलू आणि वर्तमान कोटे. वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी. वर्तमान कोटे. लाटिकेनं बोला आम्ही वर्तमान कोटी. लटिकेने बोलू आणि वर्तमान कोटे. लाटिकेनं बोला आम्ही वर्तमान कोटी. लटिकेने बोलू आणि वर्तमान कोटे. कागे बाई कागे कागे बाई कागे. पिंगाबाई पिंगा. पिंगाबाई पिंगा. अवगा अवघा अवगा अवघा अवगा धांगड धिंगा. अवगा धांगड धिंगा. अवगा धांगड धिंगा. अवघा डांगर धिंगा. अवघा डांगर धिंगा. अवघा डांगर धिंगा. अवघा डांगर धिंगा. कोलो 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 भिंगागे. कोलो 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 भिंगागे. नको 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 बोल भिंगागे. नको 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 बोल भिंगागे. तुझ्याला तुम्ही तुझ्याला तुझ्याला काईयो. करणी बुद्धीत करणी बुद्धीत प्रेमगाली हृदयाला. वाह वाह कृष्ण जी क्या बात है.
महाराज. हा सगळा आनंद म्हणजेच अनुसरण आहे, दुसरं काय करायचं. इथं हार्ट अटॅक न माणसं मरून राहिले. थोडं थोडं नाचून घ्या, गाऊन घ्या, हसून घ्या, मन मोकळे राहा. किती सिरियस राहिले तरी 100 पैकी 100 मार्क या जगात कोणीच कोणाला देत नाही. ताण घेऊ नका. मिळून मिळून काय मिळवणार आहे आपण. 2 4 5 10 एकर वाढू, याच्या पलीकडे काय होणार काय. आपलं दिवे काय लावणार आहे आपण. त्याच्यापेक्षा आनंदित राहायचं. उद्या सकाळी अटॅक आला तरी मजेत, काही ताण घ्यायचं नाही. मरण माफ होत नाही, फक्त ते सुधारवता येतं. मरण माफ करणारा हिरा या जगात अजून पैदा झाला नाही की याला मरण वाचवता आलं. असं कधी घडत नाही. मृत्यू हे अंतिम टोक आहे, त्या अनुसरणानं शुद्ध होतं. अहो नवनाथ भाऊ, एकनाथराव आणि चबुराव या 3 नातवंडांनी अनुसरणही स्वीकारलं, शेती सांभाळली, संगोपन केलं, परिवार टिकवला, परिसरामध्ये तालुक्यामध्ये नावलौकिक केलं, संबंधाची जोपासना केली, नातेसंबंध सांभाळले, 6 तात्यांचा प्रपंच सांभाळला, आदान प्रदान सांभाळली, भाऊबीज सांभाळली, रक्षाबंधन सांभाळलं, दिवाळीचा सण सांभाळला. एक भाऊन 7 बहिणींचा सांभाळ करतो, हा जीवनातला पुरुषार्थ आहे. 4 4 भावांकडून एक बहीण सांभाळला जात नाही. हे अनुसरण आहे, हे जीवनाच्या उदाहरणाला कामाला येतं. तिथं बाकीच्या गोष्टी काही कामाला येत नाही. या सगळ्या गोष्टीची जोपासना जर आपण आपल्या आयुष्यात केली आणि हा आनंद घेतला, नाचलो गायलो, तिकडे जाऊन नाही झुम बरोबर झुम शराबी, त्याच्याबरोबर आपली खराबी. तिकडे झाली माणसं नाचणार, बजा बांगो बांगो. अरे ऐक, तू इकडे ये जरा. हे 727 वर्षाचं सोनं आहे. आतून हालतो माणूस, आतून गदगद गदगद. ते आल्हादायक परमात्मा सुखाचं अनुभवाचं केंद्र म्हणजे कीर्तन आहे. आणि तेवढं तू स्वीकारलं, बास अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. तयाची आचरावी पावले, पावनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसेला आहे. कोणाच्या मागे जावं. यद्यद आचरते श्रेष्ठा तत्तदेवे तरोजना सहित प्रमाणम कुरुते लोकस्तदन वर्तते. गीता मौलीनं ज्याच्या मागं पाठवलं त्याच्या मागं जावं. प्रेमाचा जिवाळा पूर्ण, बाबा अर्थाची ऊन खून, जाणता मी एक श्रीकृष्ण जाण इतराची जाण कळेना. मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या निज प्रेमाची जाती चोकडी. या लागी मज त्यांच्या आवडी अति गाडी उद्धवा. खूप ज्या काय सुंदर होती तिच्या प्रेमाची मज प्रीती. राधा प्रार्थी मी वनाप्रती काय विषयासक्ती लागोनी. काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोहळी की ओळी. त्यांचे उचिष्ट मी कवळगिडी प्रेम सम्मिडी डुलत. पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांचे भेमटे सोशेने घे. मी तो सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याचे निपांगी पांगलो. काय माझी क्षण झाली शक्ती, त्या गोपिका मज दावी बांधी ती. त्यांच्या निज प्रेमाची जाती मी सोयी श्रीपती पोकितो. मी काय अन्ना अशी दुकाळलो, किती गोव्या. मी काय अन्ना अशी दुकाळलो, तो यज्ञपज्ञासी मागू गेलो. मी तो भावार्थाचा भोकेलो, प्रेमाच्या पावलो पाहुणेरा. अरे मला काही नकोय तुमचं, तुमच्या अंतःकरणातली शुद्ध भावना माझ्या प्रती समर्पित करा. मी तुमच्यावर कृपा करायला तयार आहे. किती कृपा, किती कृपा. विसंबेना माता बाळा, तैसा लळा पाळावा. न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे. जितकी माय लेकराला सांभाळते, तसं तुका म्हणे साई करील कृपेची विठाई. तशी आपली विठाई, आपली माय जगाचा मालक बनेल. आणि मालक बनून, आई बनून, सत्ताधीश बनून, अमरपद देऊन, देहाचा अंतर वाढून आपल्याला सांभाळायला तो येईल. त्याचा शाश्वत पुरावा महाराजांनी दिला.
ज्ञानेश्वर माऊली